हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नगर परिषद भरतीचा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत। एकूण किती फॉर्म आलेले आहेत, त्यानंतर एकूण वॅकन्सी किती आहेत, त्याच्या आधारावरती मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत आणि संपूर्ण अभ्यास करून मित्रांनो आपण हा कट ऑफ काढलेला आहे। या कट ऑफच्या आसपासच मित्रांनो तुमचा कट ऑफ जाईल। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, नगर परिषद भरतीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत। ओपनचा कट ऑफ किती लागेल, त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ किती लागेल। तर बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सर्वाधिक जास्त लागतो। तर ओपनचा जो कट ऑफ आहे तो 170 प्लस जाऊ शकतो मित्रांनो, कारण की जागा खूप कमी आहेत आणि फॉर्म भरपूर आलेले आहेत, जवळपास 1.5 लाख फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा बघा, ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 165 प्लस जाऊ शकतोय। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी। तर एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो बघा 160 प्लस कट ऑफ जाऊ शकतोय। त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 155 प्लस जाऊ शकतो। त्यानंतर इथे ईडब्ल्यूएसचा बघा, ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तो ओबीसी पेक्षा थोडासा जास्त लागेल, म्हणजे 1 मार्काचा डिफरन्स असेल, म्हणजे 166 प्लस ईडब्ल्यूएसचा कट ऑफ जाऊ शकतोय। कारण की बघा त्याचे रिझन काय आहे असा कट ऑफ लागण्याचं, तर बघा कारण जागा खूप कमी आहेत, अर्ज जवळपास 1.47 लाख अर्ज आलेले आहेत। तर हे कटू सत्य आहे मित्रांनो, आणि फॉर्म खूप जास्त आलेत आणि जागा खूप कमी आहेत तुम्हाला माहिती आहे। परंतु मित्रांनो तुम्हाला एवढं सांगेन की तलाठी भरती एवढा जास्त तुमचा कट ऑफ जाणार नाही, कारण की तलाठी भरतीला बघा 10 लाख फॉर्म आले होते आणि त्यापैकी 8.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। परंतु या भरतीमध्ये फक्त 1.5 लाख फॉर्म आलेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यामुळे इतका पण हाय नाही जाणार, एक मीडियम लेवलचा कट ऑफ लागेल मित्रांनो, तुमचा ऍव्हरेज कट ऑफ जाईल। या रेंज मध्ये कट ऑफ जाऊ शकतो, यामध्ये थोडेफार कमी सुद्धा कट ऑफ होऊ शकतो, परंतु या रेंज मध्ये कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत। कारण की आपण जर फॉर्म आणि जागांचे वॅकन्सींचं कंपॅरिझन केलं तर या टाइप मध्ये तुमचा कट ऑफ जाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।